जय हिंद सर्वांना। मला एका पोराचा फोन आला, मला म्हणला सर मला भरती करायची आहे, मी नवीन आहे, काय केलं पाहिजे आणि मला लगेच भरती व्हायचं। मी त्याला म्हणलं तुझ्या गावाच्या आजूबाजूला किंवा तुझ्या गावामध्ये कोण भरती झालंय का? ती पोरग मला म्हणलं हो सर झालाय, माझा जवळचा एक मित्र झालाय। त्याला म्हणलं मग ती मित्र काय करत होता? तुम्हाला काय नाही, सकाळी उठायचा, ग्राउंड करायचा, दिवसभर स्वतःचा अभ्यास करायचा, संध्याकाळी ग्राउंड करायचा, ग्राउंड अभ्यास, याच्या व्यतिरिक्त तो काय करत नव्हता। मग मी म्हणलं झालं ना, मला विचारायची काय गरज आहे, जे त्यानं केलं ते तू कर, अभ्यास ग्राउंड बस एवढंच करायचंय। काय अभ्यास करायचा हे तुला आम्ही सांगत राहू, बरोबर। आपला टास्क नंबर 17 सुरू आहे। ज्यांना पहिल्यापासून पाहायचं आहे त्यांनी कमेंट मध्ये जायचं, त्या ठिकाणी लिंक टाकलेली आहे, पहिल्यापासून पाहून घ्यायचं का, कारण तुम्ही स्टेप बाय स्टेप आले पाहिजे। चला सुरुवात करू। बघा 11A बरोबर 8B बरोबर 7C बरोबर 4D, तर ABCD यापैकी कोणत्या अक्षराची किंमत जास्त आहे? पाठीमागचा जो टास्क झाला त्याच्यामध्ये आपण हे गणित अगदी साध्या सोप्या पद्धतीत सांगितलं होतं। काय करायचं काय नाही, तुम्ही जायचंय, पाहायचंय आणि मला तुमच्याकडनं याच्यावर कमेंट अपेक्षित आहे। जो विद्यार्थी रेग्युलर बघतोय त्यानं कमेंट करा, कारण कमेंट करणं गरजेचं आहे। जेवढे प्रश्न मी व्हिडिओमध्ये विचारतो त्याची उत्तरं तुम्ही दिली पाहिजे, म्हणजे तुम्ही अभ्यास करताय, माझ्या सोबत चालताय हे मला समजतंय, बरोबर। कमेंट करायचंय, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, जे सांगितलंय ते कमेंट करायची आहे। बघा 27 ची 12 पट ही 36 ची किती पट असेल? आता असे प्रश्न अगदी सोपे असतात, हे प्रश्न अगदी सोपे असतात, पण मित्रा काय होतं, तुझी मांडणी चुकली की तुझा वर्दी गेली म्हणून समज, बरोबर। एक मार्क महत्वाचा आहे। इथं प्रश्न काय म्हणतोय, 27 ची 12 पट, याचा अर्थ 27 गुणाकारामध्ये 12 लिहू शकतो, बरोबर। 27 गुणाकारामध्ये 12, 27 ची 12 पट ही 36 ची किती पट, एवढंच करायचंय, विषय संपला। 12 1 12, 12 3 36, 3 1 3, 3 9 27 म्हणजे किती पट रे भावड्या? 9 पट असणार, हे लक्षात ठेव, बरोबर। 27 ची 12 पट ही 36 ची किती पट असणार आहे? 9 पट असणार आहे। ओके, समोर बघा। बघा 70 व 105 यांचा लसावी 210 आहे, तर मसावी किती? बरोबर, लसावी मसावी पर्यंत आपण आलो आहोत। बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे। जर तुम्हाला लसावी मसावी मधलं बारीक बारीक गोष्टी माहित असतील तर याच्यावर कसलाही प्रश्न येऊ द्या, तुमचा चुकणार नाही। जर तुम्हाला वाटलं मला सगळे भरतीचा अभ्यास शिकायचा आहे, तर आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे सूर्यपुत्र करिअर अकॅडमी, ऍप मध्ये जायचं। भले भावड्या संदीप तू क्लास नाही लावले तरी चालेल, पण त्या ठिकाणी तुला फ्री मध्ये टेस्ट आहेत, फ्री मध्ये नोट्स आहेत, त्या तर तू घे, जेणेकरून तुला त्याचा काय होईल, फायदा होईल, बरोबर। मी तुझ्या काय घरी येणार नाही, दारात येऊन बसणार नाही, माझे क्लासेस घे, माझे क्लास घेतल्यावरच तू भरती होशील असं पण मी म्हणणार नाही। ओके, तुला जसा करायचा आहे तसा कर, कुठं महाराष्ट्रात लावायचंय तिथं लाव, पण अभ्यास कर आणि अभ्यास केल्यावरच तुला वर्दी मिळणार आहे, लक्षात ठेव, बरोबर। 70 व 105 ह्या दोन संख्या आहेत, मग ह्या सोडवायचं सूत्र काय हो? लसावी गुणाकारामध्ये मसावी बरोबर एक संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या, शॉर्ट मध्ये लिहितोय समजून घ्या, बरोबर। लसावी गुणाकारामध्ये मसावी बरोबर एक संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या, बरोबर। आता इथं काय दिलाय हो? लसावी दिलाय किती? 210, गुणाकारामध्ये तुला संदीप मसावी विचारलाय, बरोबर एक संख्या 70, तर दुसरी संख्या 105। मग इकडं तिकडं पळवापळवी तुला जमली पाहिजे, गणिताची पळवापळवी जमली की तुला वर्दी मिळेल, बाकीच्या पळवापळवीमध्ये तुला रट मिळतील, एवढं लक्षात ठेव। मग मसावी जाग्यावर ठेवा, बरोबर हे 210 काय आहे हो? गुणाकारामध्ये आहे, इकडे गेलं की काय होईल, भागाकारामध्ये जाईल, म्हणून 70 गुणाकारामध्ये 105, छेदस्थानी 210, शून्याला शून्य कॅन्सल, 7 1 7, 7 3 21, 3 1 3, 3 3 9, शिल्लक राहिले 1, 3 5 15, तर संदीप्या दुसरी संख्या म्हणजे सॉरी मसावी काय रे तुझा? 35, पर्याय क्रमांक 2, मसावी काय आला? पर्याय क्रमांक 2 आला। एवढं साधं सोपं असतं भरतीला, आणि हे परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे, बरोबर। आता पुढचा बघ 48 60 व 72 यांचा मसावी किती आहे? यांचा तुला काय करायचंय, मसावी किती। पोरं गडबडीमध्ये लसावी पण वाचतात,
का? कारण मी वारंवार सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतो, 90 मिनिटं इतकी महत्वाची आहे. तू दिवसामध्ये 18 तास अभ्यास करतो का 17 करतो का 16 करतो, हे तुला त्या 90 मिनिटांमध्ये दाखवायचं असतंय. बरोबर? काय विचारलाय? मसावी. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे मोठ्यात मोठा भाग जाणारी संख्या. 48, 60 व 72 ला अशी कोणती संख्या मोठ्यात मोठी की जिनं भाग जातो? मग तुम्हाला काय करायचंय? जेवढ्या संख्या आहेत तेवढे कॉलम संधिप्या तू आखून घ्यायचे. इथं 48 लिही, इथं 60 लिही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित आहे, पण हे करणं गरजेचं आहे. बरोबर? आता कोणती अशी संख्या आहे? लहानात लहान संख्यापासून चालू करा. 6 न भागा. 6 8 48, 6 60, 12 सक्क 72. आणखीन पुन्हा तिन्ही संख्यांना भाग जातो का? जातो. 2 न घालवा. बेचोक 8, बेपंची 10, बेसख 12. आता कोणत्या तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे? मसावीचा अर्थ काय होतो? सगळ्या संख्येला भाग गेला पाहिजे. जर एका संख्येला जात नसेल तर तिथं स्टॉप करायचं आणि पूर्ण भाग गेलेली संख्या बाजूला घ्यायची. 6 गुणाकारामध्ये 2, 6 2 12, तर तुझा मसावी काय संधिप्या? संधुल्या 12 आहे. 12 न बघ, ह्या तिन्ही संख्येला भाग जातो. तू घालवून बघ, एवढं तर तू कर. ओके? समोर दोन संख्यांचा मसावी 14 व लसावी 490 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? बरोबर? तुला काय दिलाय? मसावी दिलाय, लसावी दिलाय. तुला त्या दोन संख्या काढाव्या लागतील, मग त्या दोन संख्यांची बेरीज करावी लागेल. अगदी सोपं. काय करायचं? 490 काय रे? लसावी छेदात मसावी, लसावी छेदात मसावी. बरोबर. ह्या दोघांचा भाग केला, जे उत्तर येईल तो तुझा असेल असामायिक अवयवांचा गुणाकार. बरोबर? 14 त्रिक 42 शिल्लक राहिलं 7, 14 पंचे 70. ह्या 35 ची अशी फोड करायची की त्या दोन संख्या एका पाड्यात नसाव्या. मग संधिप्या संधुल्या 7 गुणाकारामध्ये 5. जर तुला मोठी संख्या विचारली असती तर 7 न मसावीला गुणायचं 14. जर लहान विचारली तर 5 न मसावीला गुणायचं. बरोबर? 14 7 98, 14 पंचे 70. या दोघांची बेरीज किती आली? 168. हे झालं तुझं फुल अँड फायनल उत्तर. बरोबर? आता दुसऱ्या स्टेप मध्ये डायरेक्ट जर तुला काढायचं असेल, तुला जर एक संख्या विचारली असती 98, कारण इथं तुला 3-4 प्रश्न विचारले जातात. मोठी संख्या कोणती? लहान संख्या कोणती? त्या दोन संख्यांची बेरीज काय? त्या दोन संख्यांची वजाबाकी काय? बरोबर? तुला जर डायरेक्ट काढायचं असेल, तुला जर ही स्टेप गायब करायची असेल तर काय कर? दुसऱ्या स्टेप मध्ये सांगतो, 7 अधिक 5 बरोबर 12. गुणाकारामध्ये मसावी किती? 14. ह्याचं उत्तर पण 168 आलंच पाहिजे. बरोबर? ह्याचं उत्तर पण किती आलं पाहिजे? 168 आलं पाहिजे. ह्या दुसऱ्या स्टेप मध्ये डायरेक्ट 7 आणि 5 ची बेरीज कर आणि त्याला मसावीने गुणायचं. डायरेक्ट उत्तर निघून जाईल. जर दोन संख्यांची बेरीज विचारली तर, जर तुला इथं मोठी संख्या विचारली तर तुला ह्या स्टेप कराव्या लागतील. मोठा अवयव गुणाकारामध्ये मसावी, लहान अवयव गुणाकारामध्ये मसावी. विचार. बरोबर? जर तुला मोठी संख्या विचारली 98 सांगायचं, जर तुला लहान संख्या विचारली 70 सांगायचं. बरोबर? आता पुढचा प्रश्न बघ. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 15 व 420 आहे. जर एक संख्या 105 असल्यास दुसरी संख्या कोणती? बरोबर? आपण पाठीमागे केलेला घेतलेला आहे. एक संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या. बरोबर? ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचे. ह्याचं उत्तर काय करायचं संदीप्या? कारण आपण हा प्रश्न मागे घेतलेला आहे आणि हा तुला सोडवायला आला पाहिजे. अगदी सोपा आहे, हा अवघड नाही. बरोबर? अवघड कोणाला वाटतंय? पोलीस भरती अवघड त्यालाच वाटते ज्याला लय अभ्यास करू वाटते. बरोबर? लय म्हणजे सकाळी उठलं की अभ्यास, संध्याकाळी अजिबात नाही. अशा विद्यार्थ्याला अवघड वाटतच नाही. अवघड त्याला वाटते ज्याला अभ्यासाचा आळस आहे, ज्याला अभ्यासाचा कटाळा आहे, ज्याला भरतीत ग्राउंडवर गेलं की टिंगल करू वाटते, ज्याला अभ्यासाला बसलं की लायब्ररीत गेलं की दुसरे ह्याला डवस त्याला डवस करू वाटते, त्याला बारमाही अवघड आहे भरती. ज्या तारखेला त्याचा जन्म झाला आहे, ज्या तारखेला त्याचा मृत्यू होणार आहे, तिथपर्यंत त्याला अवघडच वाटणार. का? सहजासहजी शक्य नाही. बरोबर? पुढे बघा. एका करंडीतील आंब्यांचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 आंबे उरतात, तर त्या करंडीत कमीत कमी किती डझन आंबे असतील? बरोबर? बघा, इथं गंडवलं जाते तुम्हाला.
किती डझन आंबे असतील? ह्या प्रश्नामध्ये काय करायचं, गट कितीचा येतो 7 आणि 15, ह्या दोघांचा तुम्हाला काय करायचं संदीप्या, लसावी करायचा आहे. 7 आणि 15 या दोन संख्यांचा लसावी. अगदी सोपा. ह्या दोन संख्यांना भाग जाते कुठल्या संख्येनं जात नाही, डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार करा. 7 गुणाकार म्हणजे 15, 15 7 105. किती आंबे शिल्लक राहतात संदीप्या? 3 राहतात. मग 3 ह्याच्यामध्ये आड कर, तुझं उत्तर आलं 108. हे उत्तर आहे का? अजिबात नाही. पहिला पर्याय 108 आहे. विद्यार्थी काय करते 108 ला गोल करते, पण इथं काय विचारलंय किती डझन, म्हणून तुला ह्या 108 ला 12 ने भागावं लागल. 12 9 108, 9 डझन आंबे काय असतील त्या जे काय पाटली असेल करंडीमध्ये असेल. बरोबर आलं का? लक्षात आलं का? हे महत्वाचं आहे. बरोबर. विद्यार्थी काय करतो, किती आंबे असतील गडबडीमध्ये ह्या डझन शब्दाला गाळतो. मग तिने बघा इथं काय टाकले, गुगली टाकली, तुम्हाला 108 पण दिले. मग विद्यार्थी डायरेक्ट 108 कडे जातो. पण भावड्या संदीप्या तुला इथं डझन विचारलंय म्हणून तू डझन 9 डझन द्यायचं आहे. बरोबर. डझन म्हटलं की 12 ने भागायचं नाही. काय काय हुशार आहे ती 12च काय घेतलं विचारते, ती लय खतरनाक पोर आहे ती. बरोबर. दोन क्रमवार संख्यांचा लसावी 72 आहे तर त्या संख्या कोणत्या? बरोबर. क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, हे डोक्यात घाला. मग तुम्हाला पर्यायामध्ये अशा दोन संख्या कोणत्या आहेत की त्यांचा गुणाकार 72 आहे. 8 गुणाकारामध्ये 9, 8 9 72, हे उत्तर तुझं फुल अँड फायनल झालं. बरोबर. 8 9 72. दोन क्रमवार शब्द महत्वाचा आहे. क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, एक लक्षात ठेवा. आणि मसावी हा एकच असतो. दोन क्रमवार संख्यांचा मसावी कधीही एकच असतो. क्रमवार म्हटले हा संदीप्या. आणि त्यांचा लसावी हा गुणाकार असतो, त्या दोघांचा गुणाकार असतो. बरोबर. गुणाकार असतो. पुढे बघ. आता कमेंट करायचं. दोन क्रमवार संख्यांचा लसावी 156 आहे तर त्या दोन संख्या कोणत्या? तुला यायलाच पाहिजे. तुला जर येत नसेल तर कमीत कमी 100 वेळेस व्हिडिओ बघायचा. लक्षात ठेव, बघायचं. दुसरा व्हिडिओ बघण्यापेक्षा हे बघणं गरजेचं आहे. येणाऱ्या भरतीमध्ये तुला याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. बरोबर. पुढे बघा. क्रमवार 2 समसंख्यांचा लसावी 312 आहे तर त्या संख्या कोणत्या? बरोबर. ह्याच्या मी तुम्हाला दोन स्टेप सांगतो. क्रमवार 2 समसंख्यांचा लसावी डोक्यातच घालायचं. बरोबर. तुम्हाला त्या दोन संख्या कोणत्या असं विचारलंय, त्या दोन संख्यांची बेरीज काय असं पण विचारतील. मोठी संख्या कोणती असं पण विचारतील. बरोबर. बघा डायरेक्ट जर काढायचं असेल तर लक्षात ठेवा, ह्या 312 ला 2 ने गुणा म्हणजे दुप्पट करा. 2 2 4, 2 1 2, 3 2 6. 624 मध्ये फक्त अधिक 1 करायचं. संजुल्या काय आलं 625. 625 कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? 25 चं. 25 ही झाली मधली संख्या. 25 च्या अलीकडची 24 व पुढची 26. ह्या दोन संख्या तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. बरोबर. डायरेक्ट. कारण मी तुम्हाला पाठीमागे सांगितलंय क्रमवार 2 समसंख्यांचा गुणाकार हा त्या दोन संख्यांच्या मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. हे डोक्यामध्ये ठेवलं की असली गणित तुम्हाला सोपी वाटतात. कारण हे सोपं आहे. हे सोपं कधी वाटतं? ज्यावेळेस तुला काही शॉर्ट माहित असतात, काही गोष्टींचा सराव माहित असतो. आणि क्रमवार समसंख्यांचा मसावी, क्रमवार 2 समसंख्यांचा मसावी हा 2 असतो. हे देखील तुला माहित पाहिजे. बरोबर. हे देखील तुला माहित पाहिजे. ही झाली एक स्टेप. तुला जर हे आवडलं 312 ची दुप्पट कर, त्यात 1 घाल आणि तुला सांगतो कंटिन्यू हेच येणार. तुला कुठली पण संख्या देऊ दे त्याची दुप्पट करून त्यात 1 घाल, तुला ती वर्ग संख्याच मिळणार. नाही मिळाली तर किती विचारेल तुला. पण उत्तर क्रमवार 2 समास. आपला प्रश्न क्रमवार 2 समासावर काय. बरोबर. आता दुसऱ्या स्टेप मध्ये सांगतो. क्रमवार 2 समसंख्यांचा लसावी काय? 312. लसावी छेदात मसावी 312. मग क्रमवार 2 समसंख्यांचा मसावी संदीप्या काय रे? 2 असतो. हे डोक्यात ठेवायचं. छेदात 2, लसावी छेदात मसावी. आता बघा 2 1 2,
बेक बे शिल्लक राहिले 1 बेपंची 10 शिल्लक राहिले 1 बेसख्ख 12 156 असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर. आता 156 हा कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे माहित नसतं. आता काढायचं कसं एक लक्षात ठेव 156 च्या पाठीमागची वर्ग संख्या कोणती रे 144 144 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 12 आणि पुढची संख्या 13 ह्या दोन संख्यांचा गुणाकार 156 असेल. मग तुला काय मिळालं असामायिक अवयव मिळाले. मग तुला मोठी संख्या विचारली मोठा अवयव कोणता 13 गुणाकारामध्ये ह्यांचा मसावी किती 2 13 दोन्ही 26 ही झाली पहिली संख्या. दुसरा अवयव कोणता 12 मसावी काय रे 2 12 दोन्ही 24 ह्या झाल्या तुझ्या दोन संख्या. मागच्या स्टेप मध्ये जर तुम्हाला जमलं त्या स्टेपचा सराव करा. ती स्टेप लक्षात राहणार नाही ही स्टेप डोक्यात ठेवा. ही पुस्तकी लसावी छेदात मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. असामायिक अवयव 156 चे काय पडले 12 गुणाकारामध्ये 13 मोठी संख्या असली तुम्हाला काढायला जमत नसलं तर काय करायचं डायरेक्ट त्या पाठीमागचा वर्ग घ्यायचा आणि तिच्या पुढची संख्या घ्यायची विषय क्लोज बरोबर. आता पुढे बघा दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 220 आहे तर त्या संख्या कोणत्या बरोबर. आता मी पहिली स्टेप काय सांगितली तुला समजूया 220 गुणाकारामध्ये 2 440 अधिक 1 बरोबर 441 441 कोणत्या संख्येची वर्ग संख्या 21 ची 21 ही झाली मधली 21 च्या पुढची 22 21 च्या पाठीमागची समसंख्या 20 आणि 22 हे झालं तुझं फुल अँड फायनल उत्तर डायरेक्ट शॉर्ट मध्ये. दुसरी पद्धत वहीमध्ये ती पण लिहून घ्या जी सांगितली पाठीमाग त्यानं पण उत्तर काढायचं त्यानं पण तुमचं उत्तर 20 आणि 22 येणार लक्षात ठेवायचं. समोर क्रमवार दोन विषम संख्यांचा लसावी 195 आहे तर त्या संख्या कोणत्या बरोबर. क्रमवार दोन विषम संख्यांचा लसावी ही त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो हे डोक्यात घालायचं. क्रमवार दोन विषम संख्यांचा लसावी हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो. क्रमवार दोन विषम संख्यांचा मसावी हा कधीही एक असतो लक्षात ठेवा. आता शॉर्ट बघा 195 अधिक 1 बरोबर 196 196 ही कोणत्या दोन संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे संदीप्या 14चा 14 ही झाली तुझी मधली संख्या 14च्या पुढची विषम संख्या 15 14च्या पाठीमागची विषम संख्या 13 ह्या दोन संख्यांचा गुणाकार काय असणार आहे 195 करून बघायचं. तुझं उत्तर काय असणार 13 आणि 15 पर्याय क्रमांक 3 साधं सोपं बरोबर. आता तुला दुसरं जर करायचं झालं बरोबर. आता तू म्हणला सर मला हे लक्षात राहिलं नाही दुसरी स्टेप सांगा. मी तुला काय सांगितलं क्रमवार दोन विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. 195 हा कोणत्या दोन संख्येचा गुणाकार आहे 195 हा कोणत्या दोन क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार आहे. साधी सोपी कन्सेप्ट आहे अजिबात घाबरायचं नाही. एक लक्षात ठेव 195 च्या अलीकडची वर्ग संख्या कोणती संदीप्या 169 कोणत्या संख्येचा वर्ग आहे 13 13च्या पुढची समसंख्या विषम संख्या 15 झालं तुझं उत्तर. हे जरी केलं तरी उत्तर 13 15 येते. हे जरी केलं तर उत्तर 13 15 येते. तुला जे जमतंय तुला जे वाटतंय चांगलं ते कर काही हरकत नाही. हे काय केलं तू 195 हा कोणत्या दोन विषम संख्यांचा गुणाकार आहे काढलं डायरेक्ट पाठीमागची वर्ग संख्या घेतली 169 च वर्गमूळ 13 आणि पुढची विषम संख्या 15 विषम आहे म्हणून पुढची विषम घेतली आहे लक्षात ठेव. पुढे क्रमवार दोन विषम संख्यांचा लसावी 483 आहे तर त्या संख्या कोणत्या त्याचं पण उत्तर मला कमेंट पाहिजे. काही सेकंदात निघतं रे काहीच गरज नाही. त्यात एक ऍड केलं वर्गमूळ काढलं धाप धाप झपाझाप उत्तर निघतं बरोबर. पुढचं महाराष्ट्र मुंबई तर नागालँड काय महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर नागालँडची राजधानी काय कोहिमा बरोबर. आता बरेच विद्यार्थी काय करतात प्रश्न सोडवला
बरोबर. एक लक्षात ठेवा, प्रश्न सोडवत असताना तुम्ही नागालँडचं उत्तर तुम्हाला सापडलं तर इटानगर कशाची आहे, शिलाँग कशाची आहे, इम्फाल कशाची आहे, हे पण तुमच्या वहीमध्ये नोंद पाहिजे. हे पण तुमच्या वहीमध्ये कुठेतरी स्पष्टीकरणामध्ये पाहिजे. फक्त नागालँडची सापडली की चल पुढे असं करायचं नाही. अभ्यास करताना चारही पर्यायाचा यूज करायचा, चारही पर्यायाचा वापर करायचा. बरोबर. पुढचं बघा. भारत रुपया तर जपान काय येईल, डॉलर. भारताचं चलन रुपया तर जपानचं चलन येण आहे, लक्षात ठेवा. बरोबर. 21 ला 81 तर 32 ला. बरोबर. आता इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं. बरोबर. एक लक्षात ठेवा, साधं सोपं असतं. तुम्ही कुठलाही प्रश्न घ्या, त्या प्रश्नाचं उत्तर असतं हे त्रिवार सत्य. मग प्रश्न पर्यावरण सुटल, शॉर्ट न सुटल, सूत्रानं सुटल. अगदी सोपं. इथं काय केलंय, 21 या संख्येची फोड 2 अधिक 1 बरोबर 3. बरोबर. त्या 3चा चौथा घात, 3चा चौथा घात बरोबर 81. त्याचप्रमाणे 32 ची फोड 3 अधिक 2 बरोबर 5चा चौथा संख्या 625. 5चा चौथा किती, 625. बरोबर. एवढं लक्षात ठेवायचं. साधं सोपं असतं. तुम्ही दुसऱ्या मार्गे गेला तरी पण उत्तर निघू शकतं, पण ह्या मार्गाने हे उत्तर बरोबर येतं. बरोबर. पुढे बघा, वेगळा घटक ओळखायचा. भारत, अफगाणिस्तान, नेपाळ, इंग्लंड. असं काय वेगळं वाटतं ह्याच्यामध्ये बघा. भारत हा आशिया खंडामध्ये आहे, अफगाणिस्तान आशिया खंडामध्ये आहे, नेपाळ आशिया खंडामध्ये, इंग्लंड कुठल्या खंडामध्ये आहे. उत्तर कमेंट आलं तर अगदी अतिउत्तम. तुमचा अभ्यास योग्य आहे, तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे हे सिद्ध होते. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.